हॅलो 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 नमस्कार, मी गणेश शिंदे. आज आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे CSMT. तर बघूया नवीन काहीतरी. तर आम्ही स्टेशनला आलो आणि स्टेशनला खूपच गर्दी होती. म्हणजे प्रत्येक जण जॉबवरून घरी जाण्याचा प्रयत्न करत होता. समजेजण गडबडीत होते. आता इतकी गडबड कशाची काय माहिती, पण प्रत्येक म्हणजे गावावरून जर माणूस आला तर तिला इथं आल्यानंतर त्याला गडबड असते. मग नक्की कशाची गडबड असते ही त्यालाच माहिती. चला पुढे. तर आम्ही आलेलो आहे, पोहोचलेलो आहे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. तर हा नजारा समजा जे आहे ते पाठीमागच्या बाजूचा आहे. हा पाठीमागच्या बाजूचा नजारा पण खूप सुंदर आहे, दिसायला छान आहे. आणि आता आपण पुढून बघूया जी इमारत आहे, जी लाइटिंग आहेत, जे खूपसूरत जो नजारा आहे तो पुढून बघूया आता. तर आपण आलेलो आहे पुढच्या साईडला. तर इथं वाहनांची खूपच गर्दी असते, खूप ट्रॉफिक असते इथे. तर बघू शकता की आपण कशा प्रकारे आहे हे सगळं. आपण हे सुंदर नजारा बघू शकता. तर चला पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया आपण. रोड क्रॉस करण्यासाठी सुद्धा वाट बघावं लागते सिग्नलची. असा रोड क्रॉस केला का मग गेला, देवाच्या घरी गेला भरती. म्हणून सिग्नल लागला की मग आपण रोड क्रॉस करू शकतो. सगळेजण वेट करतात रोड क्रॉस करण्यासाठी. आता लांबूनच नजारा बघून खूप छान वाटायला लागलंय. तर त्या साईडला सुद्धा खूप लोक थांबल्यात की तिकडे येण्यासाठी, इकडचे तिकडे जाण्यासाठी. म्हणजे असा वेट करावा लागतो. नाहीतर जर अचानक असं जर गेला तर मग काय उपयोग नाही त्याचा होणार. म्हणून रोड क्रॉस करण्यासाठी सिग्नल लागला तेव्हाच आपण करू शकतो. नाहीतर मग वाहनं थांबत नाहीत. वाहनं खूप स्पीडनं आणि वेगानं, प्रत्येकाला प्रचंड गडबड असते. मग पुढे जात असताना तिथे अंडरग्राऊंड टर्नल आहे एक, त्यामधून जायला लागतं पुढं. तर त्या टर्नलमध्ये संध्याकाळच्या टायमाला मार्केट भरतं. तर प्रत्येकजण आपल्या मालाची सेल करण्यासाठी वरून सेल करत असतो. तर तिथे मी एक घोडा पाहिला. तर तो घोडा बांधला होता आणि गोल गोल फिरत होता. तर मी त्या काकांना म्हणलं की काका हा घोडा काम बांधलाय, सोडा. नंतर काका बोलले, अरे हा घोडा बांधलाय सोडला असता पण हे मार्केटमध्ये राडा करेल. मी बोललो हा ठीक आहे राहू द्या. मग त्याला रोज खाया पाणी घालत. हा म्हणला रोज त्याला खाया पाणी असते चांगलं. मी बोललो हा ठीक आहे चला मग येतो मी. तर पुढे येऊन पाहिलं आम्ही. तर इथे एकदम सुंदर वातावरण, रम्य वातावरण, एकदम मस्त वाटलं. मन प्रसन्न झालं अगदी इथं आल्याबरोबर. आणि नजारा पण खूप छान होता. मस्त होतं इथं सगळं. आणि इथं येऊन आम्ही फोटो वगैरे काढले सगळे. पुढे जाऊन पण फोटो काढणार आहे अजून आम्ही. आणि दिसायला एकदम बघा म्हणजे कसं एकदम छान वाटतंय, अगदी मस्त वातावरण आहे. तर आम्ही पुढे आलेलो आहे आणि इथे एक स्पॉट बनवलाय फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, या टुरिस्ट थांबण्यासाठी. तर आजूबाजूला पूर्ण हायवे आहे आणि मध्ये हा स्पॉट आहे. तर इथून खूप छान दिसतं, एकदम ओके मध्ये. आणि मी आणि माझा मित्र आम्ही 2 जण आलो होतो. तर एकदम खूप छान वातावरण आहे. तुम्हाला दाखवत पाठीमागून हे बघा, गर्दी बघू शकता तुम्ही की किती लोक आलेत पाहण्यासाठी इथे. आणि इथून एकदम परफेक्ट दिसतंय, एकदम मस्त वाटलं आणि एकदम छान ओके मध्ये. मग नंतर आम्हाला लागली होती खूप भूक. मग तो लय ओरडत की छान आहे, गरम आहे. म्हणलं ठीक आहे चला एकदा टेस्ट करून बघूया. तर आम्ही खाल्लं तर एकदम खरंच ओके होतं आणि चव पण त्याची मस्त होती. मग मस्तपैकी आम्ही जेवण केलं आणि मस्त होतं, एकदम चवीसारखंच, एकदम क्वालिटीमध्ये होतं. आणि त्यानंतर म्हणलं की आता आपण पुढं काय करायचं ते बघूया. मग त्यानंतर आम्ही ओकेमध्ये तिथून निघालो. तर ठीक आहे, तुम्ही बघितलंच असेल किती मस्त स्पॉट आहे. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करीन. तर ठीक आहे, धन्यवाद. ओके बाय.